आणि हो तू घरी जा बाळा, तू यांच्या नादी लागू नको. मॅडम मित्र आहे मा लव आहे मा आता जाऊ जिगरी आहे. कलर पाहिला का तुम्ही आमचा? कलर सेम असला म्हणून काय होतंय? मॅडम जिगरी मित्र आहे मा, हाय का नाही? ते गाणं ऐकलं का तुम्ही? तू तुझ्या भाऊ आणि आहे माझी माझी, तू जिगरी माझी, तू भाऊ आहे माझा, तू जिगरी आहे माझा, तुम्ही प्रेम करतो तुझ्यावरती सबसे ज्यादा. तुझ्यावरती नाही हिच्यावरती. हा हिच्यावरती मरेपर्यंत करतो मी सबसे वादा. तू भाऊ नाही, तू नाही गाणं नाही असं ती वहिनीवर. मॅडम तुम्हाला बघून आम्हाला गाणंच आठवा ना. नाही हो मॅडम मित्र आहेत ते आमचे. तुला बोलता येतं का? ए बोल ना. बोलता येतं? अरे इथे ये. हा बेचा पाडा बोलून दाखव. बे 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 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 7 12 बे 8 16 बे 9 18 बे 10 20. आणि बेसाती कोणी पप्पांनी खाल्लं नाही तुझ्या? कदर नाही. आता आम्ही ते सत्यातून बोलत होते जे बोलत होते ती सत्य नाही बरं सत्य. हा बांगडी मी बघितली होती वाटतं ती. माझीच आहे तुमच्यासारखं आपण नाही का सवय काल नाही तुला. गेली आठवलं नाही का तुला? तू काल होता का तरी जागेवर? आठवलं नाही का तुला? माहिती आहे ना का? जाऊ दे चल दुसरं पाहिजे. मॅडम तर लक्ष ठेवणे रे माझी छत्री कुठे आहे? तुमची तरी आम्हाला काय माहिती. परवा दिवशी तुम्ही इथंच घेतली होती माझ्याकडनं 2 दिवसापूर्वी. आईला आता काय मॅडमला सांगू, पोरीला द्यायला गुलाब नव्हतं म्हणून गुलाबाची छत्री देऊन टाकली. नवीन घेऊन देऊ त्याला मॅडम. कुठे आहे? किती सोन्याची पाहिन का चांदीची पाहिन मॅडम? जी माझी होती ना तीच मला द्या. मॅडम ती गोष्ट ऐकली का तुम्ही एका लाकड कापणाऱ्याची कोलाड ह्याच्यात पडती बिरीत पडती. बघा तसं मी काय करतो, तशी तुमची छत्री पण आहे ना, मी आहे ना नाही मॅडम तशाच म्हणतात तर मला सोन्याची नको चांदीची नको मला माझीच जावा पाहिजे. रे घरी बाळांनो, ह्यांचं ऐकून तुम्ही पण बधीर होताल. जावा तुम्ही घरी. कुठं काढ त्याच्या गळ्यातून हात. काढू का? कसं आहे नको म्हणतोय. तू घरी जा. प्यार कधी बूझ नाही गाणं. कसं गाणं पेट केलं तुमच्यावर. चला तुमच्या दोघांच्या घरी चला तुम्ही दोघं. मी सांगते तुमच्या दोघांचं. शिव मॅडम माझ्यापाशीच राहतोय. चल चल दादाला भेटा होईल थोडं. हा चला 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 मॅडम यांच्या घरी जाऊ. आता येणारच नाही इथंच थांबू. बोला चल घरी. मैडम इस कातिल आंखों से देखो नहीं तो मैं आता हो जाऊंगा. मी शेवटचं सांगते, मी तुमच्या दोघांच्या भावाला भेटणार पण ऑफिस मध्ये, कळलं का? आता तर म्हणलं तुम्ही घरी भेटायचे. मला वाटलं हे दोघं वेगळीकडे राहतात ना. तेच वेगळीकडे राहतात ते वेगळ्या रूम मध्ये राहतात. आमचा भाऊ पण वेगळ्या room मध्ये राहतो. दुबईचं तिकीट करून देऊ का तुम्हाला? माझा भाऊ दुबईच्या ऑफिस मध्ये बसतो. तुम्हाला जे पण येते जाईल लग्न करा मस्त. तुम्ही तिकडे मॅडम दुबई येऊन आम्ही इकडे राहून मारा येतोय. अख्खे टूर करा. एरोप्लेन तुम्हाला सोडायला आलं असतं ना? नाही आम्हाला त्यांनी पुण्यात सोडलं तिथं आम्ही चलत आलोय. आम्ही शपथ घेतली जर बहिणी बनत नाही तेव्हा ना चलत राहायचं. संन्यास घेतला आम्ही गाड्यांचा वाहनांचा. आम्ही ना 70 किलोमीटर चालत आलोय, पायी आलोय आम्ही. मला असं वाटतं ना तुमच्या सोबत उभं राहून किंवा तुम्ही काय भेटता मला, काय भेटता? तुम्हीच येतात आमच्या. नाही माझ्या टायमिंगला तुम्ही बाहेर असता रोडवरती. तुम्हाला माहिती असतं आता मी आता ह्या टायमिंगला मी जाणार आहे. मग तुम्ही टायमिंग काही नाही बदलला म्हणजे तुम्हाला पण अरे गरज मी आहे. शिक्षिका आहे, माझी शाळा सुटल्यानंतर ना मी त्याच टायमिंगला बाहेर पडणार. रोड बदला. टायमिंग बदला. आता रोड कुठून मी नवीन निर्माण करू? हे बघ तुम्हाला रोड सांगतो. ओके मॅडम प्लॉटिंगच्या मागून जात जावा. आम्हाला दिसणार नाही. चांगला रोड सांगतो ना. पण तुम्ही इथे येताच कशाला? मी तुम्हाला रोड सांगतो ना, तुम्ही ऐकत नाही राहू. मग हे तुमचं असं आहे. हे बघा रोड कसा आहे, शाळा सुटला ना लेफ्ट राईट मारून आहे ना डायरेक्ट आमच्या काय नको तुझे बकवास रोड मला नको सांगू. लेफ्ट जायचं राईट जायचं. मला माझ्या सरळ सरळ road मी सांगतो माझ्या सरळ रोडने जाणार. तुम्ही उद्या बघा तुम्हाला भेटायचेच आम्हाला. तुम्हाला भेटायचं नसतं तुम्ही रोड ऐकला असतं. आम्ही इथे जेवतो बिवतो. आम्ही ना कष्ट करणारी मुले हो. तेच तर मला दुबईहून दिसतंय तुमच्या दोघांचं. दुबईहून तुम्ही इतक्या लांब दोघं कशाला चौघं आले? चौघं झालाय. नाही हो मॅडम मित्र आहेत ते आमचे. तुला बोलता येतं का? ए बोल ना. बोलता येतं? अरे इथे ये. बेचा पाडा बोलून दाखव. बे 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 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 7 12 बे 8 16 बे 9 18 बे 10 20. आणि बेसाती कोणी पप्पांनी खाल्लं नाही तुझ्या? कसं आहे, एक वाक्य आम्ही सोडून देतो ते देवाचं असतं का भूताचं असतं. ह्याला म्हणायला एवढे हुशार आहे. ह्याला अमेरिकेला पाठवलं शाळा शिकाय. उभा राहा रे. बोल पाडा. बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 10 बे 12 बे 13 14 बे 9 16 बे 9 18 बे 20. आता सगळंच खाल्लं आहे नी तर. मग
आम्ही असं आहे ना ते तर आम्ही कमी लेवलची पोरं ठेवतात ना आमच्या सोबत. हाय लेवलची ठेवतो, हाय क्वालिफाईड. पाहिला का ह्यो लाजत बी नाही, लगेच जिभ बाहेर काढत. आपल्याला थोड्या वेळाने तंदूर तुम्ही खाल्ला दोघं आहे ना माझ्याकडे क्लासला या घरी. पैसे लय भारी आयडिया. मॅडम कडे क्लासला जाऊ, मॅडमला सेटिंग लावा, आम्हाला पण क्लासला घ्या. काय म्हणता? मॅडम आम्हाला क्लासला यायचे. हा. तुम्हाला तर यार चप्पराकच देईल मी. काय झालं? त्या दोघांना क्लासला पाठव. मॅडम ती अमेरिकेला जाणार आहेत परत. आणि त्यांची फीज बीज अरे भपाऱ्या मारू नको, त्यांची भपाऱ्याच्या नादामध्ये ना त्यांचं फ्युचर बरबाद करताल. मी भपारे मारला. नाही बिहारी येऊन आलाय तो, बिहारहून. अरे त्यांचं फ्युचरचं काहीतरी बघा. बघ त्याची आई त्याला ओढत घेऊन गेली. त्याची आई नव्हती बहीण ती. होती. तुम्हाला आई बहिणीचा फरक नाही कळत. मा बहीण एक करताय तुम्ही पोरांची. बहीण होती करते. पीए होता, त्याच पीए होती ती. आई नाही बहीण नाही तर डायरेक्ट पीए करा तिला. आता म्हटलं थोड्या वेळापूर्वी तो माझा भाऊ आहे, आता म्हणतोय तो त्याची बहीण वेगळी आहे. आता म्हणून त्याची पीए होता त्याचा मॅडम तो. अरे किती भपाऱ्या मारणार, किती भपाऱ्या मारणार. त्याला काही लिमिट आहे का? तुझं वय काय? तुझं वय काय मला सांग. तुझं वय काय? माझं वय 14. 14 वय तुझं आम्ही काय काय नाही दिलं, खरं सांग. 14 त्याचं वय 14. हा 14 14 वयचा आहे तू. बघ तो नाही म्हणतो इतकं 14चा आहे मॅडम तो. 14 आहे. आता 15 का 16 लागणार वाटतं. 15-16 लागणार त्यांना आता. नाही आता पण 21 लागणार आहे आणि उद्या मी मांडवात बसणार आहे. बोल ना. हो ते होय, माझं मांडवत स्वप्न आहे. बसायचं. माझं स्वप्न पोरांना शिकवता का? तुला मांडवत बसायची. जाऊन दे, तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही. मी जाते. असा बोलू मॅडमला जोरात बोले. आवाज दे मॅडम. मॅडमला तू आवाज दे. मॅडम आई शपथ नवीन आवाज. स्टुडंट आवाज दिला आता मॅडमला. मॅडम टाळ्या टाळ्या झाला पाहिजे. मॅडम गेली पण आवाज दे. मॅडम मॅडम बघ कशी बघ. स्टुडंट आवाज वाढत मॅडम. दे चल परत एक आवाज. आपल्या दादाचं काम हेच करू शकतो. हा. ह्यानेच केलं काम. जे आपल्याला 2 दिवसात जमलं नाही ना ते ह्याने करून दाखव. हाच काहीतरी करू शकतो. बघ आम्ही जे 7 जन्मात नाही करू शकलो का, हा तू 2 मिनिटात केलं. एक नंबर. 2 सेकंदातच केलं. मॅडम कशी अशी बोलली? तूच आपला भाऊ. तू जाने माझी तू. तू भाऊ आहे माझा, तू जीव आहे माझा, मी प्रेम करतो तुझ्यावर सबसे ज्यादा. दादा तुझ्यावरच बसते, फिट मध्ये बसते. 20 minutes later. मला नाही माहिती हो. गप्प बसा. मुळात आहे ना खोटं बोललेलं मी खपून घेणार नाही आणि खोटंच बोलू नको. असं मी खोटं बेटं बोलत नाही. तुम्ही लय जसं की सत्य बोलून पुढे गेलं ना. सांग जरा यांना माझ्याबद्दल. सांग रे. मम्मी पण असंच म्हणते, काय म्हणते मम्मी? त्याच्यासोबत फिरू नको, राहू नको म्हणून. हेच सांगते ना मम्मी. मी पण हेच सांगते. मला डाऊट नव्हता, आता तर माझा डाऊट क्लिअर झाला. इतके दिवस मला डाऊट होता. इतके दिवस मला असं वाटत होतं की तू आणि तुझा तो सोम्या गोम्या कोण भाऊ आहे ना तो, हो दोघं पण सोबत चक्रावलेले आहेत. हा? आणि आता तर हा सबूत आहे. इकडे हा सबूत आहे. हा हुशार मुलगा मला सबूत देतोय. किती हुशार आहे हा मुलगा, खरं खरं बोलतोय. हा? बाळा तुला ते झाड दिसते का? झाड तुला उलट करून तिकडे लटकव ना आता, जर तू मॅडमला नाही खाली घे. कळलं का? त्याला धमकी देऊ नको. आणि जर काही केलं ना तर मला सांग, मी आहे नाही तर. धमकी दिली का मी तुला? तुला वाईट वाटलं का? तुला राग आला का? तसं सांग. पुढे ये ना, घाबरू नको तुम्हाला. वाईट वाटलं का तुला? नाही आजपर्यंत आहे ना तर दादा मी आलो ना त्यांनी आम्ही कधी हे नाही केलं. आम्ही नाही एकमेकांना आहे ना. तू रोडवरती, हा सार्वजनिक रोड आहे, ह्याच्यावरती तुला डान्स वगैरे करण्याची काही गरज आहे का? हा, मी आले त्यावेळेस तू असं असं करून डान्स करत होता. गपगुमान हो, घरी तुम्ही जायचं शांत का? बसा जरा. आमचं येणार जाणार बोलणं लोकांना चालू. त्रास नाही होत का? तर दाद्यांनी जेव्हा पण असतो ना आम्ही नाही कधी हे नाही करत. अशा मॅडम पुढे आल्या ना आम्ही एकमेकांची तारीफ करतो. तू तर माय उडवायला लागलाय राहू. तुला पटलं पाहिजे ना. मी ना त्या झाडालाच बांधून ठेवून तुला आता जर माझ्याबद्दल बोलला. ओय हुशार, त्याला धमक्या देऊ नको. मीच कुठे ह्यांच्या नादी लागते, मीच जाते निघून. हो थांबा, जाऊ नका. तुम्ही काय बोलत होते? रस्त्यावर डान्स करता. रस्त्यावर नाही करायचं, कुठे करायचं? त्यावेळेस मला तू गप्पा बस म्हटलं होतं. ओ नाही हो सॉरी. मी ना हे बघा सॉरी म्हणतो. ओ थांब, मॅडमला पण म्हणतो. उठा भाषा काढू का मॅडम? बघा ए तू काय त्याचा ऐकून माझा हात धरतोय? हा, शेंडेफळ. काय सीताफळ शेंडेफळ म्हणजे? आज तो सर्वात जास्त लहान असतो त्याला शेंडेफळ बोलतात. हो असं काही पण नाव नका देऊ. त्याचं नाव माहिती का तुम्हाला? रॉकिंग स्टार. काय रे नाव तुझं पुढचं? त्याने पुस्तक लिहिलंय ना. आयुष द बिलिनियर पुस्तक आहे त्याचं. मग तोंड बघा आरशात. ये बस. तुझ्या मला सांग तुझ्या काय माझा पहिला नीट बोलायला शिक. तुझ्या पुस्तकाचं पहिलं पण लिहिण्यासाठी मदत कोणी केली ती? तुम्ही. मी मदत केली त्याला. मी मला काय वाटतं माहिती का, जो पण तुझ्या संगतीमध्ये येतो ना तो असंच वेळाच असतो. हो. बाकी काय नाही.
आधी तो होता तो दुसरा. हो मॅडम. हा अहो काय करताय तुम्ही या पोरांसोबत? नुसतं फिरत बसतो. अहो काय नाही, थोडस बोलत होते. अहो कुठे या पोरांच्या नादी लागताय? हे पोरं एवढे शहाणे आहेत का? ते तर कळून चुकलंय. मग तुम्ही कुठे त्यांच्या नादी लागताय मोकरच? अहो कुठे यांच्या नादी लागताय? एवढी शहाणी पोर आहेत का हे? हो पण आता काय करायचं, आपल्या गावातली मुलं आहेत ना. अवघड पटलेली पोर आहे ती. हा हो तर लय छान आहे का? काय म्हणतो हे आपल्या पुढचे. आकाश, अहो कुठे यांच्या नादी लागताय? आपल्याला आपली काम आहेत भरपूर, काम करायची. अहो बरोबर आहे तुमचं, पण गेली काही दिवस आहे ना, मी येण्या जाण्याच्या वेळेला ना ही दोन्ही मुलं इथं असतात. गेली किती दिवस झालं ना, नेहमी हे दोघं आहेत ना, हा किंवा ह्याचा तो दुसरा भाऊ आहे ना, हे दोघं नेहमी माझ्या वाटेत आडवे येतात. अहो आम्ही काही डिवायडर नाही तर स्पीड ब्रेकर आहे का आडवं बिडवायला? आम्ही कुणाच्या इथं आडवं नाहीत. काय म्हणतो? आणि रस्ता आहे ना सगळ्यांसाठी असतो. इथं रस्त्यावर बसू, जेवू, नाहीतर नाचू, आमची मर्जी. इथं आहे ना आम्ही ना आमचं आहे ना, तुम्हाला सांगतो डान्स कॉम्पिटिशन मध्ये आमचं नाव येणार आहे. त्यामुळे पाहिलं आम्ही का, practice करतो. आपल्याला बोलून देतात ते का? त्यांना इतकंही कळत नाही की दोन मोठी माणसं बोलतात ते. अहो काय लय मोठा आहे. महिन्यापूर्वी आमच्या सोबत गप्पा मारायचा, टवळके करायचा. हा काय लय मोठा झाला. तुम्हाला सांगतो अर्धवट ज्ञान आहे ना यांनीच आम्हाला दिलंय. आमचं आहे ना हा गुरु आहे गुरु. तुम्हाला सांगतो काय मागच्या महिन्यापूर्वी आपल्या सोबत बसवायचा, हे नाही घरच्यांनी किती मारलं, शेवटी लग्न करून टाकलं त्याचं. आता बायकोच्या हाताचा बैल झाला तो. नुसतं बायको म्हणते बाजारात जा, हो बाजारात. हो हो करतोय नंदीबाईला सारखा. हो नंदी बैल काय हो? ही का भाषा झाली का? आणि केस नीट करा. कर. रॉकिंग स्टार आयुष्मान आहे त्याला. त्याला मी आहे ना एक नवीन ओळख दिली. काय म्हणतो? तू आहे ना कुठे शिक्षणाच्या नादी नको लागू. शिक्षण घेऊन कोणाचं भलं नाही झालं. बघ तुझं पुस्तक काढलं त्यात मी तुला हेल्प केली. आता तू रॉक स्टार बनणार आहे. आता तुला लय काय मोठं बनायचे राहू. हा रॉकिंग स्टार आयुष नाव दिलंय मी तुला. आपण आहे ना असे ना एक टीम आहे, टीम म्हणून आपल्याला काम करायचं. आपल्याला अडवणारे ना 17 जण आहेत का? आपल्यासारख्या टॅलेंटेड माणसांना ना अडवणारे असे 17 जण असतात. पण ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं टॅलेंट ना ग्रो अप करायचं असतं. तात्या तुम्हीच मला सोडता का? हो सोडतो ना. चला गावात जायचंय मला, जाऊन द्या, ह्यांच्या कुठे नादी लागू, जाते मीच. मी तर तेच अहो सांगतो थांबा तुम्हाला. मॅडम. शांत बस. आणि तू ह्याच्या नादी लागू नको रे. काहीतरी चांगलं बघ, शाळेत वगैरे डेली जात जा. काय ह्याच्यासोबत इकडे तिकडे फिरू नको गावभर. तवा काय करत ह्याला काय